नमस्कार, सुचिता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगांची भाजी. ही भाजी महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय अशी भाजी आहे. ही भाजी पौष्टिक आणि चवीलाही खूप छान लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. या भाजीला वालपापडी असेही म्हणतात. मी ह्या शेंगा इथे स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत. तुम्ही हाताने मोडू किंवा चाकूने कट करून घेऊही शकता. मी इथे चाकूने कट करून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण 10 ते 12 पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमच सुके खोबरे, 1 इंच अद्रक, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, फोडणीसाठी मोहरी 1 चमच, जिरे 1 चमच, हिंग, हळद पावडर 1 चम्मच, कांदा लसूण मसाला 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच, मीठ चवीनुसार, 2 चम्मच शेंगदाण्याचे कूट, चवीला गूळ. रेसिपीला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण कढईमध्ये 2 चम्मच तेल घेऊ. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालू. मोहरीला तडतडू देऊ. 1 चम्मच जिरे, थोडीशी हिंग, कांदा परतून घेऊ. कांदा परतल्यानंतर कढीपत्ता घालून घेऊ. त्यानंतर आलं, लसूण, खोबरे याची पेस्ट घालू. त्याला परतून घेऊ. टोमॅटो घालू. ते परतून घेऊ. टोमॅटोला मंद आचेवरती शिजवून घेऊ. त्यामध्ये 1 चम्मच हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून घेऊ आणि तो परतून घेऊ. धनेपूड घालू. मसाले जळू नयेत यासाठी पाणी घालू आणि घेवड्याच्या शेंगा घालून घेऊ. ती परतून घेऊ. शिजण्यासाठी त्यात थोडे पाणी घालू. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि ह्याला मिक्स करून घेऊ. आणि झाकून ठेवून ह्याला 10 ते 15 मिनिटं शिजू देऊ. ह्याला पुन्हा एकदा परतून घेऊ. शिजल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कूट घालू. ती परतून घेऊ. चवीला गूळ टाकू. ते पुन्हा परतून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालू.
तयार आहे आपली घेवड्याची भाजी. ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. ही भाजी चवीला थोडी गोडसर आणि तिखट लागते. ही भाजी चपाती, भाकरी, वरण, भातासोबतही छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.